दुसरी सकाळ महाराष्ट्राला आणि अंतःकरणाला चटका देणारी ठरली. बारामती पोरकी झालेली वाटली. असे मित्र पुन्हा मिळत नाही. दादांच्या आठवणीत उद्धव ठाकरे भाऊ. अलीकडच्या काळात अजितदादांचं वक्तव्य होत त्यांनी 70,000 कोटींचे आरोप केले. त्यांच्यासोबत आपण आहोत. कोणाला किती बदनाम करायचं याची मर्यादा आपण पाळली पाहिजे. एवढी बदनामी करणे योग्य नाही. दादा खचले नाहीत. एखादा माणूस चुकतो त्यावेळेस तो खरेच तो चुकला आहे पाहण्याचं गरजेचं आहे. त्यांनी कामातून प्रत्येक गोष्टीला उत्तर दिलं आहे. अजितदादांचं एक वैशिष्ट्य म्हणजे त्यांनी कधी ते खचून दिले गेले नाहीत. एखाद्या खचलेल्या मनाचा असता तर खरोखर जीव दिला असता. हे राजकारण किंवा ही संस्कृती आपल्या महाराष्ट्राची नाही, अशा भावना शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी व्यक्त केल्या. आज दिनांक 23 फेब्रुवारी विधानसभेत अजितदादांच्या शोकप्रस्तावावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या. त्यांच्या आत्म्यात शांती लाभो म्हणताना उद्धव ठाकरे भावूक झाल्याचं दिसून आले. महाराष्ट्राने एक उमदं नेतृत्व गमावलं आहे. प्रमोद महाजन, गोपीनाथ मुंडे, आर पाटील आणि आता अजितदादा. महाराष्ट्र ज्यांच्याकडून अपेक्षा करतो ती माणसं अचानक निघून जातात. हे राज्याचं दुर्दैव आहे. अशी माणसं पुन्हा पुन्हा होत नाहीत. असे मित्र पुन्हा मिळत नाहीत असंही ते म्हणाले. उद्धव ठाकरे यांनी म्हटले की दादांनी कधी त्यांच्याबद्दल माझ्याकडे देखील कधी असं नाही म्हटलं की आता काय करायचं, एवढं सगळं माझ्यावर आरोप करत आहेत. त्यांनी त्या सगळ्या आरोपांना आपल्या कामातून उत्तर दिलं आणि त्यांनी अशा पद्धतीने कामातून उत्तर दिलं की ज्यांनी आरोप केले होते त्यांनीसुद्धा त्यांना सहकारी म्हणून स्वीकारलं. अनेकदा आरोपांमुळे एखादी व्यक्ती बदनाम होते, पण दादांनी डगमगून न जाता आपल्या कर्तृत्वाने सगळ्यांना उत्तरं दिली. विधिमंडळाचं यावर्षीचं आहे पहिलं अधिवेशन आणि या अधिवेशनाची सुरुवात आपण सर्वच जण एक दिग्मूढ अवस्थेमध्ये आहोत. आजपर्यंत नेहमी सभागृहात दिसणारे आपल्याला सर्वांनाच आपले वाटणारे अजितदादा या सभागृहात किंवा या विधिमंडळात आज दिसत नाही. ही खंत आपल्या सगळ्यांच्या मनात आहे. माणसं येतात, माणसं जातात. माणसं असताना त्यांचं महत्त्व कधी कळत नाही आणि ती नसतात त्यावेळेला त्यांचं महत्त्व कळून काही उपयोग होत नसतो. अनेक जण अशी असतात की जी जवळ असताना कळत नाहीत, पण काही जण अशी असतात की जी जवळ आल्यानंतर आपल्याला व्यवस्थित कळतात. या विधिमंडळामध्ये अनेकांच्या राजकीय कारकिर्दीची सुरुवात अजितदादांच्या बरोबरीनेच झाली असेल. काळ एकच आहे. साहजिकच आहे. विशेषतः माझ्या कारकिर्दीची सुरुवात ही अजितदादांच्या पक्षाच्या आणि त्यांच्या विचारधारणेच्या विरोधातली होती. आम्ही कधी एकत्र येऊ असं ध्यानीमनी सुद्धा वाटलं नव्हतं. अजितदादांच्या बद्दल म्हणायचं झालं तर 2 सकाळ अशा होत्या, त्यातली एक सकाळ ही महाराष्ट्राला त्यांच्या कृतीने धक्का देणारी होती आणि दुसरी सकाळ ही महाराष्ट्राला चटका देणारी होती, अंतःकरणाला चटका देणारी होती. आम्ही कधी एकत्र येऊ असं आम्हाला वाटलं नव्हतं. हे जे मी आपल्याला सांगितलं त्यावेळेला साहजिकच आहे, दोन्ही पक्ष हे राजकीयदृष्ट्या एकमेकाच्या विरोधात होते. एकत्र आलो, अनपेक्षितपणाने एकत्र आलो आणि एकत्र आल्यानंतर साहजिकच आहे की मनामध्ये एक नाही म्हटलं तरी अढी होती. त्याच्या आधीची सकाळ मी आपल्याला सांगितली आणि त्याच्यानंतर ही व्यक्ती माझ्यासोबत. एकतर मला प्रशासनाचा अनुभव नव्हता. अचानक ह्या सभागृहात किंवा या विधिमंडळात आलो, तो मुख्यमंत्री म्हणून आलो. कामकाज कसं चालवायचं त्याच्यात सहकारी सगळे विरोधातले होते ते आहेत. अजितदादांसारखा एक सहकारी ज्यांनी एक धक्का दिला होता आणि आपल्यासोबत उपमुख्यमंत्री म्हणून बसणार, हे थोडंसं त्यावेळेला नाही म्हटलं तरी अनपेक्षित होतं. पण जसजसं कामकाज सुरू झालं तेव्हा मला कळलं आणि ती भावना आजही माझ्या मनात कायम आहे, ती नेहमी कायम राहील की अजितदादांसारखा एक भरोसेमंद, उत्तम, दिलदार केवळ सहकारीच नव्हे तर मित्र मी गमावला आता. ब्युरो रिपोर्ट, SBN मराठी, मुंबई.